नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे 1 तारीख. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. आणि आज मी तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार आहे. तर आज नारळ होता घरामध्ये, तर म्हटलं चला काहीतरी गोड बनवूया आपण. तर मी बनवते नारळाची नेवरी. आता तुम्हाला माहिती नाही, मला पण तुम्हाला माहिती असेल की नाही, पण बऱ्याच जणांना माहिती असेल की नारळाची ज्या नेवऱ्या बनवतात गव्हाच्या पिठामध्ये, तर तसंच काहीतरी मी रेसिपी बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते तयारी करून. आणि ते बघू शकता, ऋतुजा बसली अभ्यासाला. काय करते बाबू? तर ऋतुजाला 2-3 दिवस सुट्टी होती, सॅटर्डे, संडे आणि मंडे. आता उद्या जाणार आहे स्कूलला ना. तर काही नाही, चला मग ऋतुजा अभ्यास करते आणि मी तयारीला लागते. तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे ती. तर इथे मी गूळ घेतला आहे आणि इथे मी नारळसुद्धा घेतला आहे. तर आता मी नारळाला खवणून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी आता. मी हा नारळ किसून घेतला आहे खवणीने, बघू शकता. तर इथे मी नारळमध्ये पूर्ण जे खोबरा किसून घेतला होता त्याच्यामध्ये पूर्ण मी गूळ मिक्स करून घेतला आहे. आता हे आपण कढईमध्ये घेऊया. आपण गॅस पेटूया आणि ही कढई तापत ठेवून देऊया. आता याच्यामध्ये आपण इलायची घालूया. तर इथे मी इलायची आणि जायफळ दोन्ही सुद्धा वाटून घेतले आहेत मिक्सरला. ती दोन्ही सुद्धा मी आता याच्यामध्ये घालून घेते. जायफळ पण थोडा तरी घालायचं. तर इथे आपलं घरचं तूप आहे, ते सुद्धा मी थोडं घालणार आहे. तर हे आपण मिक्स करून घेऊया. तर इथे थोडेसे मी काजू बदाम कापून घेतले आहेत, ते सुद्धा मी आता याच्यामध्ये असे घालणार आहे. कुठे गेले पप्पा? घे गुलाबजामुन. ते इथे मी त्या दिवशी गुलाबजाम केले होते, तर ऋतुजाने खाल्लेच नव्हते अजूनपर्यंत. तर ऋतुजाला दिलेत खायला. अभ्यास करते तर खाली पाडू नको. पप्पा कुठे गेले? हां देऊ देते. इथे पप्पा बसले आहेत ऋतुजाचे. आज सुट्टी होती ना? सुट्टी होती. ते फ्रेमचं ते तुटलंय, तर ते कधी लावून घ्यायचं? मी घेऊन जाऊ का उद्या संध्याकाळी? असं फुटलेल्या घरात ठेवायचं नसतं. ठीक आहे. तर हे आपलं आता थोडंसं 5 मिनिटानंतर गॅस बंद करून टाकू आपण. बघू शकता किती मस्त असं कलर पण छान आला आहे. थोडंसं गॅस फास्ट करते म्हणजे लवकर होऊन जाणार. तर इथे आपला जे गुलाबचं पाक जे रस होता ते पूर्ण आता सुकला आहे. आता मी गॅस बंद करून टाकते. गॅस बंद केला. आता हे आपण थंड व्हायला सोडून देऊया. बघू शकते कसं छान एकदम तयार झालं आहे. तर इथे मी आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे, जे नॉर्मल आपण चपाती बनवतो ते पीठ आहे. तर आता हे पीठ आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण एकदम थोडं मीठ घालूया. कारण की आपण गोड वस्तू बनवणार असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तरी आपल्याला मीठ थोडं असताना का जरा चांगलं लागतं, चविष्ट बनतं.
थोडं नावाला मीठ टाकलं आहे. थोडंसं तेल घालते मी त्याच्यामध्ये. ते असं मी मिक्स करून घेते पूर्ण. आणि आपण जे चपातीसाठी पीठ मळतो ना तसंच पीठ आपण मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून. आपलं पीठ आहे जे ते मी मळून 10 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे. तेल वगैरे आधी लावलं नाही आहे मी, फक्त असंच मळून 10 मिनटं बाजूला ठेवते. नंतर मग तेल लावून आपण एकदा मळून घेऊया. कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी आता तेल घालते. स्लो गॅसवरती गरम करायला ठेवून देते. जे पीठ आहे ते आपण मळून घेऊया. आपण मळून घेऊया सगळं व्यवस्थित. हे चपातीचा गोला ते मी चपाती लाटते. आपण लाटून घ्यायचे आहे. थोडंसं पीठ लावायचं, जास्ती पण नाही पीठ लावायचं. बंद करून घ्यायचं. हे बनवून घ्या. तुम्हाला जर असं बनवायचं असलं तर असं ह्याने जर कापायचं असलं तर कापणीने कापू शकताय, नाहीतर मग असं हाताने सुद्धा आपण असं मोडू शकतो. तर हे तिला म्हणतात नेवरी. तर आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊया. तळून घ्यायचे. ते बघू शकता कसं एकदम गोल मटर झालेत. इथे बघू शकता आपले नेवरे आहेत ते झालेले आहेत. मला दाखवते मी कसे झाले आहेत ते. इथे बघू शकताय खायला एकदम. तर मग मी म्हटलं चला नेवरी बनवूया. किती दिवस बनवली पण नव्हती मी, त्याच्यामुळे मग मी अशी नेवरी बनवली आहे. तर सांगा रेसिपी कशी झाली ती नक्की, आणि एकदा करून बघा. नक्की असं ट्राय करून बघा एकदा. कोकणातली माणसं तर आपले बनवतातच. जी कोकणामधले आहेत त्यांना तर हे नेवरी म्हणजे नक्कीच माहिती आहे की नेवरी काय आहे ते.
तर मंडळी आजची छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आज आमच्या इकडे तर खूपच धमाल चालू आहे, सगळीकडे पार्टी वगैरे चालू आहे. आज 1 तारीख आहे, नवीन वर्ष चालू झालं आहे तर सगळे एन्जॉय करत आहेत. पण आम्ही एन्जॉय वगैरे नाही करत, आम्ही घरामध्येच एन्जॉय करतो, आम्ही पार्टी वगैरे काय नाही करत. तर म्हटलं चला काहीतरी आज गोड बनवूया. त्याच्यासाठी मग मी आज म्हटलं चला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नेवरी आपली फेमसच आहे, तर म्हटलं चला मग मी नेवरीच बनवली. दुसरं काय शिरा वगैरे खीर वगैरे आपण नेहमी बनवतो ते काय मी बनवलं नाही. आणि उपवास चालू आहे त्याच्यामुळे आपण नॉनव्हेज वगैरे तर नाही खात. सिंपल डाळ भात भाजी चपाती केली आहे आणि नेवरी बनवली आहे, सगळ्यांनी खाल्ल्यात. तर तुम्ही सांगा कशी रेसिपी वाटली छोटीशी. आणि कोण कोण आपल्या कोकणामध्ये आहेत त्यांना तर माहिती असेल, ज्यांनी बनवली असेल त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा. चला मग बाय.